10वी बोर्ड संपला, एमफिल देखील बंद राहणार. आज केंद्रीय मंत्रिमंडळानं भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयानं प्रस्तावित केलेल्या नवीन शिक्षण धोरण 2020 ला मान्यता दिली. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर 36 वर्षांनंतर देशात नवीन शिक्षण धोरण लागू करण्यात आलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं नवीन शिक्षण धोरण 2020 ला हिरवा कंदील दाखवलाय. 34 वर्षांनंतर नवीन शिक्षण धोरणात बदल करण्यात आलाय. नवीन शिक्षण धोरणाचे मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. शिक्षण रचना: 5 वर्ष पायाभूत शिक्षण, 1 वर्ष नर्सरी, 4 वर्ष वय कनिष्ठ केजी, 5 वर्ष वय वरिष्ठ केजी, 6 वर्ष, वर्ग 1 7 वर्ष, वर्ग 2 8 वर्ष, 3 वर्ष पूर्व तयारी शिक्षण, वर्ग 3 9 वर्ष, वर्ग 4 10 वर्ष, वर्ग 5 11 वर्ष, तिसरं वर्ष माध्यमिक शिक्षण, वर्ग 6 12 वर्ष, वर्ग 7 13 वर्ष, वर्ग 8 14 वर्ष, 4 वर्ष उच्च माध्यमिक शिक्षण, वर्ग 9 15 वर्ष, वर्ग 10 SSC 16 वर्ष, वर्ग 11 FYJC 17 वर्ष, इयत्ता 12वी म्हणजेच SYJC 18 वर्ष. विशिष्ट वैशिष्ट्य: आता फक्त 12वी बोर्डमध्ये परीक्षा असणारे 10वी बोर्डाची परीक्षा अनिवार्य राहणार आहे. एमफिल रद्द करण्यात आले. महाविद्यालयीन पदवी 4 वर्षांची असणार आहे. आता 5वी पर्यंतचा अभ्यास मातृभाषा, स्थानिक भाषा आणि राष्ट्रीय भाषेत असेल. इंग्रजी फक्त एक विषय म्हणून शिकवला जाईल. 9वी ते 12वी पर्यंत सेमिस्टर पद्धत लागू केली जाईल. महाविद्यालयीन पदवी आता 3 किंवा 4 वर्षांची असेल. 1 वर्षानंतर प्रमाणपत्र, 2 वर्षानंतर डिप्लोमा, 3 वर्षानंतर पदवी. 4 वर्षांची पदवी करणारे विद्यार्थी 1 वर्षात थेट MA करू शकतील. MA करणारे विद्यार्थी आता थेट PhD करू शकतील. जर एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासक्रमाच्या मध्यभागी दुसरा अभ्यासक्रम करायचा आहे तर त्याला काही काळ विश्रांती घेऊन ते करण्याची परवानगी दिली जाणार आहे. 2035 पर्यंत अनेक सुधारणा शिक्षणात केल्या जातील, ज्यामध्ये शैक्षणिक, प्रशासकीय, आर्थिक स्वायत्तता समाविष्ट असेल. प्रादेशिक भाषांमध्ये कोर्सेस सुरू केले जातील. व्हर्च्युअल लॅब विकसित केल्या जातील. राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच स्थापन केला जाईल. देशभरातील सरकारी, खाजगी आणि मानलेल्या संस्थांसाठी एक समान नियम लागू होतील.